नमस्कार. सफर निसर्गाचे यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण चाललोय सांगशी हा बोट करण्यासाठी आणि आता आपण सांगशीला निघालोय. ठीक आहे, तर आता आपण बघतोय सांगशीचा परिसर. या ठिकाणी सांगशीचा परिसर आहे. आपण सांगशी किल्ल्याला चाललोय. तर मंडळी, हा आहे शाह बद्रुद्दीन बाबा दर्गा आणि याच्या बाजूला बघा हा बद्रुद्दीन बाबा दर्गा आहे. हा जुना दर्गा आणि याच्या पाठीमागे आहे नवीन दर्गा, आता नवीन बांधलेला आहे. आणि तिकडे जायला रोड कसं आहे बघा. आपण नेहमीप्रमाणे शिखरबरोबर चाललोय. शिखरची टीम आहे. आता तिकडे जायचा रोड कसा आहे बघा. इकडून आल्यानंतर इथे तुम्हाला एक शेड दिसेल. त्या शेडच्या बाजूला अजून एक शेड आहे. इकडे बघा तुम्हाला दिसेल. समोर तुम्हाला एक बोट दिसतोय बघा झाडाच्या मध्ये. तर मंडळ बघा, या ठिकाणी आलात ना तुम्ही, ते तुमची गाडी किंवा टू व्हीलर आणि फोर व्हीलर कुठली आणली तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पार्क करू शकता. आणि त्याच्यानंतर ही शेड आहे. ही शेड लक्षात ठेवा. हे शेडच्या बाजूला जायचा रोड आहे. त्या शेडच्या बाजून आपण जाऊ शकतो. तर असा हा रोड आहे बघा. तर या रोडने आम्ही चाललोय. आपण नेहमीप्रमाणे शिखर बरोबर चाललोय. आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळे रस्ते थोडे खराब आहेत बघा. इथे चिखलाचं वातावरण आहे, पूर्ण चिखल आहे. पण आता आपण हे करतोय सांगशी किल्ला. ही शेड आहे, ही लक्षात ठेवा. तुम्ही कधी आलात या ठिकाणी तर या ठिकाणी ही शेड आहे. म्हणजे छोटं हे रूम बांधलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा इथे किल्ले सांगशी पेण असा बोर्ड लावलेला आहे. तुम्ही बघत असाल. ही माझी शेखरची टीम आहे. आता माझ्यासमोर जे उभे आहेत फोटो कॅमेरा घेऊन ते आहेत ताडगे पंढरीनाथ. बाजूला आहेत आर्मी मॅन आपले मनोज भालेकर आणि याच्या बाजूला आहेत सुरवसे, अशोक सुरवसे. ठीक आहे. तर बघा हा रोड आहे. इथे बोर्ड लिहिलाय. त्या बोर्डवरती जे लिहिलंय किल्ले सांगशी तालुका पेण जिल्हा रायगड सूचना फलक, याच्यावरती ज्या लिहिलेल्या सूचना असतात ह्या सह्याद्री प्रतिष्ठानने लिहिलेल्या आहेत. हे मुंगोशी गाव आहे. ठीक आहे. या मुंगोशी गावामध्ये ते म्हणजे याच्यावरती गड्यावरती काय करायचं आणि काय करू नये याचे पावित्र्य जपण्यासाठी आपण कसं प्रयत्न केले पाहिजेत. आणि सेल्फी काढताना फोटो काढण्याच्या नादामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालू नका अशा सूचना लिहिल्या आहेत. या सूचनाचं काटेकोरपर्यंत पालन करा असं सह्याद्री प्रतिष्ठान यांनी हा बोर्ड लावलाय बघा. इथून जायला हा रोड आहे. आता आपण चाललोय त्या रोडला. त्या सांगशी किल्ल्याच्या ट्रेकला आपण आता सुरुवात केलेली आहे. आता सांगशी किल्ल्याची आपण माहिती थोडीशी ऐकूया. रायगड जिल्ह्यामधील पेण ह्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर सांगशी नावाचा एक छोटासा किल्ला आहे. येथे पोहोचण्यासाठी वाटा आहेत ना, तुम्हाला कशा आहेत ते तुम्हाला सांगतो. मुंबई गोवा महामार्गावरून आपण आलात तर पेण मुंबई अंतर 67 किलोमीटर आहे. आणि पेणच्या अलीकडे 2 किलोमीटर तरफोण गाव आहे, तरणखोप. ठीक आहे. तरणखोप गावाकडून पेण खोपोली रस्ता जातो. त्या पेण खोपोली रस्त्यावरून मुंबई गोवा मार्ग जो आहे ते खोपोली रस्त्यावरून वळल्यावर लगेच पेट्रोल पंप लागतो. त्या पेट्रोल पंपाच्या बाजूने रस्ता 7 किलोमीटर मंगोशी गाव आहे. आता मंगोशी गावामध्ये आल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावर आपल्याला
बद्रुद्दीन बाबा त्यांचा दर्गा लागतो, जो तो आता मी तुम्हाला एंट्रीला दाखवलाय तो लागतो. आणि दर्ग्याजवळ पोचल्यावर नवीन आणि जुने असे 2 दर्गे मी तुम्हाला सांगितलेच. हे नवीन आणि 2 जुने आणि नवीन असे 2 दर्गे तुम्हाला दाखवले. तरी दर्गे तिकडे लागतात. आणि त्याच्या बाजूला जे आता तुम्ही पहिलंच बघितलं असाल, एक सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड लावलाय सांगशी किल्ल्याचा माहितीचा. तो त्याला पकडून पुढे चालत निघायचंय. हे झाडीचा रस्ता आहे. हा झाला पहिला रूट. आता आपण पनवेलवरून येतोय. दुसरा रूट तुम्हाला सांगतोय तुम्ही कसं दुसऱ्या रूटने कसं याल. तर पनवेल कडून मुंबई गोवा महामार्गावर पनवेल पासून 15 किलोमीटर अंतरावर बलवली नावाचं गाव आहे. बळवली नावाचं गाव आहे. त्या गावावरून एक फाटा फुटतो, बळवली गावाकडे पोचतो. बळवली गावात शाळा आहे. शाळेतून तुम्ही भेंडीवाडी मार्गे सांगशी किल्ल्यावर पोहोचायचं. असे 2 रूट आहेत. तोही रूट दर्ग्यापाशीच येतो. भेंडीवाडी मार्गे किल्ल्यावर आल्यावर हे अंतर आहे साधारण 6 किलोमीटर. वाट मातीची आहे, त्यामुळे थोडं सांभाळून चालवावं लागतं. तर मंडळी, मी तुम्हाला थोडं वरती वर आल्यानंतर हा बघा, हा तुम्हाला खाली दिसतोय, हा बद्रुद्दीन बाबाचा दर्गा आहे, जो जुना दर्गा आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला दिसतंय गाडी लागले, गाडीच्या पाठीमागे इकडे दिसतंय तुम्हाला हा नवीन दर्गा आहे. ओके, हा जो समोर दिसतोय हा नवीन दर्गा आणि हा समोर बघताय हा जुना दर्गा. बघा थोडं पुढे आल्यानंतर या स्टेप आहेत, पायऱ्या आहेत थोड्या कातळावरती. बघा असं कातळ आहे. कपार बघा कशी बाहेर आले. बघा हे ताडगे सर आहेत. आता आपण इकडून आलोय. हे डॉगे येताना दिसतो मला, या रोडने आलोय. आता आपण पुढे चाललोय. बघा इथे पर्यटकांना विशेष सूचना लिहिलेले तो बोर्ड लिहिले. बघा इथे आहे, हे तुम्हाला दिसतंय पहिलं पाण्याचा टाका आहे. इथे आल्यानंतर इथून गड सुरू झाला. ही गडाची तटबंदी तुम्ही बघताय, जिथे आहे दगड दिसतात तुम्हाला, ही गडाची तटबंदी आहे आणि हा परिसर आहे. बघा हे पहिलं टाकं पाण्याचं या गडावरचं. आणि इथून वरती गेल्यानंतर पुढे रोप आहे. ऑलरेडी तिकडे लावलेला रोप आहे तिकडे. ज्या ठिकाणी तो अवघड पॅच आहे, अशा पॅच इथे आम्ही आलोय सगळं.
बघा हा जो पॅच आहे जो चढून वरती जायचा बघा रोप लावलाय इकडे आणि हे गडाच्या स्टेप्स आहेत ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने वरती जायचं आहे 3 स्टेप बघा हा तो पहिला पॅच आहे जो आम्ही चढतोय बघा बघा त्या ठिकाणी रोप लावलाय रोप लावून असं रोप होऊन चालावं लागतं हा पॅच आहे जो आपण आता चढतोय हा पहिला ट्रेक आहे बघा हे वरती गेलेले लोक आहेत ते खाली आहेत आणि एवढे अजून खाली लोक आहेत ठीक आहे हे आहे जगमातेचे मंदिर सुडीघाट लागतो सीढ़ीघाट पाठ करते हैं ते लास्ट में हे लास्ट आहे ना लास्ट महिन्यात सुरुवात डिपार्टमेंट अशोक सुरुवात ते बघा इकडे पण टाकी आहेत पाण्याची टाकी आहेत ही गाजीच्या टाकी आहेत प्यायची पाण्याची जाऊ शकत नाही बघा इथे पण टाकी आहेत बघा हा किल्ल्याचा भाग आहे काढू काय मोबाईल काढू हा काढा ना हो आता तुम्हाला बघा पुढे समोर दिसतोय थंब सारखा बघा तो आहे कर्नाळा किल्ला ठीक आहे बघा समोर तुम्हाला दिसतोय धुक्यामध्ये तो आहे कर्नाळा किल्ला आणि हे आजूबाजूचा परिसर त्याचा ऊन जास्तच आहे लावलेली झाड आहेत हे अशा प्रकारे आता आपण गडावरती पोहोचलोय बघा हा गडाचा भाग आहे पुढे अर्धे लोक तिकडे आहेत आणि हा इकडे एक भाग आहे आणि गडाचा हा दुसरा भाग आहे इथे आल्यानंतर बघा इथे या झाडामध्ये बसायला पारेकरांना बसायसाठी जागा होती जी इथे आहे आता आपण गडावरती पोहोचलेलोच आहोत सांगशी किल्ल्यावरती हा सांगशीचा आजूबाजूचा परिसर आहे तर मंडळी सांगशी किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो रायगड जिल्ह्यामधील पेण गावापासून 10 किलोमीटर सांगशी नावाचा छोटासा किल्ला आहे त्या किल्ल्यावर चढणीसाठी पार करावे लागणारे 2 कातळ टप्पे त्या कातळ टप्प्यावर आपण भरपूर पाण्याची टाकी वगैरे आहे ते ती टाकी आपण करून आलेली आहेत आणि ही सह्याद्रीची डोंगररांग आहे खंडाळा घाटाच्या अलीकडच्या माणिक गडाच्या पश्चिमेला पसरलेली ही रांग आहे त्याच्या बाजूला बघा इकडे पाताळगंगा
आणि उत्तरेकडे पाताळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा या अशा 2 नद्या वाहतात. ह्या नद्यांचे खोरे आहेत. या बाणगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला सांक्षीचे डोंगर रंग आहे. ठीक आहे. तर हे बघा आज ही बाजू खाली दिसते बघताय तुम्ही. ही शेत जमीन आहे बघा. ही शेती आहे. ही इथले ग्रामस्थ लोक शेतकरी शेती करतात. आणि इथे बघा हा तुम्ही गाजीशाह बाबाचा जो दर्गा आहे बद्रुद्दीन बाबा यांचा हा दर्गा समोर दिसतो तो. आणि त्याच्या बाजूला तो ब्ल्यू शेड दिसते तो नवीन दर्गा आहे. आता हा किल्ला कोणी बांधला तर सांक राजाने हा किल्ला बांधला. त्याला जगमाता नावाची मुलगी होती. तर सांक राजा हा कर्नाळाच्या लढाईमध्ये मारला गेला. आणि त्याची बातमी त्याच्या मुलीला कळल्यानंतर त्याच्या मुलीने म्हणजे जगमातेने गडावरून उडी मारून जीव दिला अशी दंतकथा आहे. सन 1540 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला परत जिंकून घेतला. निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे हे पाहून पोर्तुगीजांच्या हवाली हा किल्ला करून गुजरातला सुलतान निघून गेला. निजाम सैन्याच्या ह्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगीजांनी सांक्षी आणि कर्नाला हे 2 किल्ले निजामाकडून विकत घेतले. तर असा हा किल्ला आहे. या किल्ल्याची माहिती आता हे बघा. इकडे तुम्हाला सर्व टाकीच बघायला मिळतील. हे टाका तुटलेला आहे बघा. हे तुटलेला आहे टाका ते तुम्हाला दिसतंय. हा गडाचा खालचा भाग आहे. इथे एक टाका आहे बघा. पण हे पण रिकाम आहे. याच्यामध्ये काही पाणी नाही आहे. दुसरा टाका इथे आहे. हे पण तसंच आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. फक्त हे एक टाका आहे. या टाक्यामध्ये फक्त पाणी आहे. ओके. आता बघा गडाची उंची बघा किती उंच आहे गड. आता तुम्ही इथे खाली बघत असाल. इथे एक पण पाण्याचा टाका आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसतंय. इथे एक पाण्याचा टाका आहे. आणि हा कड्याचा भाग आहे. आणि ते पुढे समोर दिसतंय तो झेंडा बुरुज आहे. तिकडे झेंडा आहे. आपण तिकडे पण राहणार आहोत. आता आपण या बाजूला आलो बघा. बघा कसा मानेकड दिसतोय. सॉरी मानेकड बोलतोय सांक्षी. आता त्याच्या आजूबाजूचे बघा सगळे परिसर कसा आहे बघा. हा कड्यावरचा लास्ट कड्याचा पॉइंट आहे. त्या पॉइंटवरती आमचे सहकारी गेले. ठीक आहे. आता आपण गडाच्या बेसवरती पोहोचले. हा गडाचा बेस एकदम टॉपवरती पोहोचल्यानंतर बघा कसा दिसतो गड. खाली कसं बघा. हा सांक्षी किल्ला जो बेस आहे तर तो आपण घेतोय. हा सांक्षी किल्ल्याचा वरचा भाग आहे सगळा बेस टॉपचा. हा एक बाजू आहे गडाची. आणि इथून बघा हा पुढे ही दुसरी कपाट दिसते तुम्हाला. त्या दुसरी कपाटवरून इकडे काही पाण्याची टाकी आहेत. मी तुम्हाला आता मगाशी दाखवली ती पाण्याची टाकी आहेत. आणि बघा आज पुढे झेंडा दिसतो तुम्हाला. एक माणूस झेंडा घेऊन तो हलवत आहे. तिकडे एक बुरुज आहे. त्या बुरुजावर आपल्याला जायचं आहे. तो बुरुज पण आपल्याला करायचा. हात पण त्याच
याचाच भाग आहे, ह्या किल्ल्याचाच भाग आहे असा हा सांक्षी किल्ला. रायगड जिल्ह्यामधला पेण तालुक्यातला हा सांगशीचा किल्ला जो सांग राजाने बांधला होता. तो आज आपण त्याला भेट देण्यासाठी आपण इकडे आलोय. पावसाळ्याचं वातावरण झालं, पूर्ण आता ढग आले खाली, असं ढगाळ वातावरण झालंय बघा. बघा आता आपण समोर बघतोय हा आहे कर्नाळा किल्ला. तुम्हाला कर्नाळा कसा वाटतो दिसतोय धुक्यामध्ये, तुम्हाला दाखवतो बघा. दिसतोय तुम्हाला? आणि ती रिव्हर आणि ही ती नदी बाणगंगा नदी बघा. आणि आता पाऊस येतोय, जोराचा पाऊस येतोय. कर्नाळ्याच्या वरती तो पाऊस जो आता दिसतोय तुम्हाला, तर कर्नाळ्याच्या वरती पाऊस आहे. आणि इकडून बघा बाजूला पाऊस उतरलाय. हा दिसतो तुम्हाला खाली, हा पाऊस उतरलाय आणि आता पाऊस थोड्याच वेळात सुरू होईल. बघा आता त्या आपण समोरच्या बुर्जावरून इकडे आलोय बघा. इथे या रूटनी वरती आलोय. वरती झाल्यानंतर इथे आपण वरती आलो. आता वरती आल्यानंतर इथे 2 टाकी आहेत. जे हे इथे एक टाका आहे आणि त्याच्या बाजूला एक टाका आहे बघा. या ठिकाणी पण एक टाका आहे, पाण्याचा टाका आहे. सध्या ते कोरडं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे बघा. पण हे कोरडं आहे. आणि इथून झाल्यानंतर ह्या 2 टाकी बघितल्यानंतर आपण गडावरती जातो. जो वरचा भाग जिथे शिड्या आहेत, मग तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत. त्या पायऱ्याने आता आपण वरती चाललोय बघा. आता आपण गडावरती पोहोचलोय. ज्या ठिकाणी बाले किल्ल्याचा भाग आहे तो, त्या ठिकाणी आता आपण पोहोचलोय बघा. हे इथे तुम्हाला दिसतील वाड्याचे अवशेष बघा. हे सगळे आहेत, हे वाड्याचे अवशेष. हे सगळे आता आपण हे लोक आहेत उभी, हे सगळे वाड्याचे अवशेष आहेत बघा. चौथऱ्याचा भाग दिसतोय. आणि हा इथला झेंडा बुरुज बघा. हा लास्ट आहे इथला. इथे झाल्यानंतर या गडाची पूर्ण सांगता होते बघा. हे असे अवशेष आहेत तिथल्या गडाचे. आणि हा खाली तुम्ही बघताय, हा इथला आजूबाजूचा परिसर बघा. पाऊस बघा कसा आलाय, जोराचा पाऊस आहे. आता पण आपण आपल्या कॅमेऱ्याला गार्ड केलंय, त्यामुळे तुम्ही बघू शकताय. अन्यथा तुम्हाला बघायला मिळालं असं खूप जबरदस्त पाऊस आहे. असं पावसामध्ये करतोय. आणि हा सगळा परिसर आहे. इकडे कधी तुम्ही आलात तर नक्की या गडाला भेट द्या. आणि ह्या गडाला सांगशीचा किल्ला म्हणतात किंवा टाक्यांचा किल्ला असंही म्हटलं जातं, कारण ह्याच्यामध्ये भरपूरशी टाकी आहेत. ठीक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे या गडाची भटकंती आता झालेली आहे. आता ही भटकंती आम्ही पूर्ण करतोय. आणि सांगशी किल्ला हा आता आपण पूर्ण केलेला आहे. आणि आता आपण परतीचा प्रवासाला लागतोय. आता सगळ्यांची रजा घेतो आणि परतीचा प्रवास सुरू करतो. तिथपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. चला भेटूया आपण आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.